कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर झालेली आहे आणि 68 लाख शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, सरकारच्या तिजोरीवर 4400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा देखील वाढणार आहे। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण तसेच सरकारी योजनांबद्दलची सर्वात महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर रोज बघायला मिळणार आहे। तर आता जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी आज बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता 50,000वरून थेट 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे, अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली। मित्रांनो, आधीचा आराखडा जो आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊयात। पहिल्या टप्प्यात 56 लाख शेतकरी समाविष्ट होते। त्यासाठी 33,585 कोटींच्या निधीची तरतूद केली गेली होती। नव्याने झालेली वाढ, नव्या निकषांनुसार लाभार्थ्यांच्या संख्येत 12 लाखांची भर, राज्य तिजोरीवर 4400 कोटींचा अतिरिक्त भार वाढलेला आहे। आता सुधारित विस्तार, लाभार्थ्यांची संख्या 68 लाखांवर गेली आहे। निधीचा बोजा 37,985 कोटी रुपयांवर गेला आहे। काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्याच म्हणजे आजच प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। सहकार विभागाने यासाठी आवश्यक तयारी केली असून अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे। मित्रांनो, यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केल्याची माहिती दिली। या प्रदर्शनात त्यांच्या बालपणापासून राजकीय आणि सामाजिक प्रवासातील विविध क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत। अजित पवार यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा उमदा स्वभाव, हास्य आणि नेतृत्व गुण या प्रदर्शनातून अनुभवता येतात। दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहावे असे आवाहन त्यांनी केले। आंदोलनाचा अधिकार आहे पण हिंसा मान्य नाही। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच जबाबदाऱ्यांचाही विचार केला पाहिजे। परवानगी घेऊन शांततापूर्व आंदोलन करणाऱ्यांना प्रशासन सहकार्य करेल, मात्र विना परवानगी आंदोलन, हिंसा आणि जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। फडणवीस म्हणाले की नेतृत्वविरहित किंवा फेसलेस आंदोलनांमध्ये काही स्वार्थी प्रवृत्ती घुसून आंदोलनाचा वापर स्वतःचा एजेंडा राबवण्यासाठी करतात। दिल्लीतील आंदोलनातही काही राजकीय पक्ष आणि विविध संघटना स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। कालच्या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणे आवडत नाही, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आवश्यक तेवढीच कारवाई केली। पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून अधिक गंभीर घटना टाळण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री म्हणाले की सर्व आंदोलकांवर आरोप करणे योग्य नाही। अनेक जण चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी झाले असतील, मात्र काही लोक केवळ अराजकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंदोलनात सहभागी झाले आहेत। काहींना नीटच्या प्रश्नाचीही संबंधी नसून ते स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला। दिल्लीतील आंदोलन आणि राजकीय फायदा, कायदा सुव्यवस्था याबाबत सरकार सजग असून शांतता आंदोलनाला संरक्षण दिले जाईल, मात्र हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला। मित्रांनो, नक्कीच कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती समोर आली होतीच, परंतु ज्या 20 जुलैला दिल्ली येथे आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्यासाठी, त्या आंदोलनासंदर्भात देखील त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वाची माहिती पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।